मित्रो नमस्कार. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी राज्य शासनाचा जो अभियान आता सातत्यानं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याच्या अनुषंगानं वर्धा जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी श्री राहुलजी कर्डिले हे आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. नेमकं हे जे अभियान आहे, ह्या दिव्यांगाच्या दारी जो अभियान आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती बांधवांनो येत्या 13 तारखेला शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी चरखा भवन या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची प्रस्तावनात्मक माहिती आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुलजी कर्डिले साहेब हे देत आहे. कर्डिले साहेब, आपलं मी रेडिओ वर्धावर स्वागत करतो. धन्यवाद साहेब, हा जो दिव्यांग दारी जो राज्य शासनाचा अभियान आहे, या संदर्भात आपण काय माहिती द्याल? महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी अभियान चालू झालेलं आहे. त्याचं नाव दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी. याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातले जे काही दिव्यांग बांधव आहेत यांच्यापर्यंत आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर पोहोचायचं आहे आणि त्यांना सर्व प्रकारचे लाभ आहेत त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला माननीय आमदार आणि शासनाने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे असे माननीय बच्चू कडू, तर ते पण आपल्या कार्यक्रमाला येत आहेत अध्यक्ष म्हणून. आणि त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमामध्ये साधारणतः सकाळी 9:30 ते 4 पर्यंत चरखा भवनमध्ये 13 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम आपण शुक्रवारी पार पाडतोय. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती की आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यावं. त्याचबरोबर त्यांचे जे काही मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांनी हा मेसेज त्यांच्या सर्व दिव्यांग बांधवांना द्यावा. कारण या ठिकाणी आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मेळावा आपण करणार आहोत. आपण यापूर्वी काही शिबिर आपण अलिम्कोसोबत घेतलेले, ज्याच्यामध्ये आपण दिव्यांगांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना ज्या प्रकारचे इक्विपमेंट्स लागतात वेगळे, जे त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये मदत करतील, असे यांचं वाटपही आपण केलेलं आहे. त्याचाच एक पुढचा भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे. होऊ घातलेला हा कार्यक्रम आहे 13 ऑक्टोबरचा. आणि याच्यात मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिव्यांग बांधवांची उपस्थिती अपेक्षित आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क कुठल्याही दिव्यांग बांधवाकडून आपण आकारणार नाही आहेत. हे शासन दिव्यांगांसाठी हा कार्यक्रम राबवत आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, जे दिव्यांग बांधव आपल्या बस स्टँडवर येतात, रेल्वे स्टेशनवर येतात, त्यांच्या येण्या जाण्यासाठी आपण सुविधा ठेवलेली आहे. त्यांना बसेस आपण आयोजित केलेली आहे. तिथं आल्यानंतर त्यांच्या सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. ती पूर्ण आपण प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी जो निधी लागतोय आपल्याला, तो आपण नाविन्यपूर्ण उपक्रमामधून त्याची तरतूद पण केलेली आहे, त्याला मान्यता पण दिलेली आहे. त्यामुळं निधीची पण कशी कुठली अडचण नाही आहे. याचबरोबर जे दिव्यांग आपल्याकडे येतील, त्यामध्ये अनेक प्रवर्ग असतात. या सगळ्या दिव्यांगांची नोंदणी करण्यासाठी आपण स्टॉल्स ठेवलेले आहेत. जवळजवळ 20च्या आसपास आपण स्टॉल्स ठेवले आहेत. तिथं आपले व्हॉलंटियर्स असतील, शासकीय लोक पण आहेत आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्या पण व्हॉलंटियर म्हणून आपल्याला याच्यामध्ये मदत करतात. आणि त्या आल्या आल्या आपण त्यांची नोंदणी करतोय. यामध्ये आणखीन एक विनंती आपण सर्व दिव्यांग बांधवांना की त्यांनी आपले जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत त्याची फाईल पण येताना बरोबर आणावी. म्हणजे आपले सगळ्या प्रकारचे दाखले असतील, आपलं जर आपल्याला सर्टिफिकेट मिळालेलं असेल तर ते सर्टिफिकेट आहे, शाळा सोडल्याचा दाखला असेल, आधार आहे, तर ते आपण येताना बरोबर आणावेत. काही दिव्यांग बांधवांना सर्टिफिकेट मिळालेलं नसेल, परंतु मग त्यांची तपासणी पण आपण करणार आहोत. आणि अस्थिव्यंग या प्रवर्गातले जास्त असतात, त्यामुळे आपण ती तपासणी पण करणार आहोतच. काही ठिकाणी एक्सरेची पण गरज लागेल, तर त्यावेळेस अशा सगळ्या बांधवांना आपण जवळच्या सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्सरेची तपासणी आपण तिथं त्यांची करणार आहोत. त्याचबरोबर ज्या इतर सगळ्या योजना आहेत, त्या योजनांचे सगळे पॅम्पलेट्स असतील किंवा शासकीय योजनांचं वाटप असेल, तर प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही तिथं केलं जाईल मान्यवरांच्या हस्ते. आणि त्यानंतर उर्वरित जे वाटप आहे ते जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या मार्फत केलं जाईल. अशा प्रकारे हा कार्यक्रम आहे आणि जास्तीत जास्त बांधवांनी याला हजेरी लावावी असं एक माझं आव्हान आहे. आता या व्यतिरिक्त आणखीन जे काय गोष्टी आहेत, जसं दिव्यांग कल्याण महामंडळ आहेत, याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 19 प्रस्ताव सादर झालेले आहेत आणि आपण ते शासनाला पाठवलेले. याच्याबद्दलही आम्ही
माननीय बच्चू कडू साहेबांना अवगत करू. त्याचबरोबर अशा अनेक योजना आहेत त्या सगळ्यांसाठी आहे. जसा मुख्यमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम्स आहेत किंवा प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे, PMFME नावाची स्कीम आहे, प्राईम मिनिस्टर फूड मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, किंवा ई सेवा केंद्र जे आहेत असतात ते चालवायला देणं असेल. तर याच्यामध्ये पण आम्ही एक जे लोक इच्छुक आहे त्यांची पण यादी करून त्यांना त्या पद्धतीने आपण रोजगाराची कुठली संधी देता येईल की नाही याची पण आम्ही चाचपणी करतोय. त्यामुळे फक्त योजनांचं वाटप याच्या पलीकडे जाऊ नये, त्यांच्या ज्या एंटरप्रेन्योरशिप आहे त्यासाठी कुठली मदत करता येते किंवा त्यांना सबसिडी आणि कर्ज सुलभ याच्यासाठी करण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, या ठिकाणी जे आपले शासकीय स्टॉल राहतील हां त्या स्टॉलच्या माध्यमातून त्यांना कोणाचं प्रमाणपत्र निघालं नसेल किंवा त्यांना या संदर्भात माहिती नसेल तर आपण त्यांना आवाहन तर केलेलंच आहे की त्यांनी आपले जवळ असलेले जे प्रमाणपत्र आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट असेल, सरपंचाचा गावाचा रहिवासी दाखला असेल, ते कागदपत्र त्यांनी आणली तर त्याचं ते पुढील जे प्रमाणपत्र त्याला कुठलं पाहिजे आहे, दिव्यांगाचं प्रमाणपत्र असेल किंवा इतर शासनाच्या त्या सुद्धा माहितीची काही आपण तरतूद केली आहे का? हो, याच्यामध्ये अनेक विभागांचे स्टॉल्स असणार आहे. म्हणजे मी आता जे सांगितलं की त्याला सोशल सिक्युरिटी आहे, समजा महसूलचे अनेक स्टॉल्स असतील, इतर विभागांचे स्टॉल्स असतील आणि त्यांना ते तिथल्या तिथं ती सगळी माहिती देण्यात येईल. आणि जी प्रकरणं सिव्हिल हॉस्पिटलकडे पेंडिंग आहेत तर त्याचा पण मधल्या काळामध्ये निपटारा करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. दुसरी गोष्ट, ज्या काय सूचना वेळोवेळी मीटिंग्समध्ये ज्या येतात त्या पण आपण त्याचा ज्या दिव्यांग कल्याणसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत त्या पण आपल्याला खूप फीडबॅक देत असतात. उदाहरणार्थ जी 2 दिवस आपल्याला दिव्यांगांचं सर्टिफिकेशन करण्यासाठी जी बोर्ड असतं ते 2 दिवस असायचं, तर त्यांनी आम्ही सूचना दिली की ते जरी आले, वेगळ्या वेळी जरी आले तरी त्यांना हेलपाटा होऊ नये म्हणून आपण त्यांना इमिडिएटली तिथल्या तिथं तपासून त्यांची पूर्तता केली पाहिजे. परवाही मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेव्हा व्हिजिट केली त्यावेळेस मी विशेषतः ऑर्थोपेडिक वॉर्डला व्हिजिट केली आणि तिथल्या डॉक्टरांनी ऑलरेडी ते 2 दिवसाच्या पलीकडे जाऊन किंवा वेळेच्या पलीकडेही काही जर आपल्याकडे दिव्यांग बांधव आले तर ते तपासणी करतायत. त्यानंतर बेरा मशीन आपल्याकडे नव्हतं तर बेरा मशीन पण आपण आणलेली आहे. हिंगणघाटला पण ॲक्टिवेट आपण जे मेडिकल बोर्ड आहे दिव्यांगांसाठी ते पण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने सूचना ज्या येतात त्याचा आपण वेळोवेळी पूर्तता करतो. किंवा जे खर्च आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थांना 5% खर्च करणं अपेक्षित आहे त्याचा पण रेग्युलर रिव्ह्यू आपण घेतो आणि ते पण त्यांना आपण मदत देत असतो. अशा पद्धतीने मला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोक येतील आणि त्यातून आपल्याला दिव्यांगांसाठी काय अजून करता येईल याचा एक रोडमॅप पण आम्ही त्याचबरोबर करू या शिबिरातून. यासाठी संपर्क हेल्पलाईन क्रमांक आहे, आपण जो एक जे माहितीपत्रक दिलेलं आहे, म्हणजे आपण सर्व गावागावांमध्ये हा मेसेज दिला आहे, दवंडी सगळ्या गावामध्ये देण्याची सूचना दिलेली आहे. एक टेम्पलेट आहे त्यामधला जो नंबर आहे तो मी सर्वांना शेअर करतो. याच्यामध्ये 2 हेल्पलाईन क्रमांक आपण दिलेले आहेत. तर माझी सगळ्या श्रोत्यांना विनंती आहे की आपण हे नोट करावेत. त्यातला पहिला जो हेल्पलाईन क्रमांक आहे तो 98 50 60 01 22 आणि दुसरा जो हेल्पलाईन क्रमांक आहे तो 95 03 25 51 04. तर परत एकदा सर्व श्रोत्यांना आव्हान आहे की आपण जो जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून जो कार्यक्रम आपण दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हा जो करतोय याला जास्तीत जास्त प्रमाणात आपण उपस्थिती नोंदवावी आणि त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती. बांधवांनो, रेडिओ वर्धाच्या माध्यमातून सन्माननीय वर्धाचे जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले यांनी आपणास आवाहन केलं. आम्ही तमाम श्रोत्यांना जे या ठिकाणी रेडिओ वर्धा ऐकत आहे त्या सगळ्या श्रोत्यांना आम्ही नम्र विनंती करतो, त्यांनी आपल्या परिसरात असलेले जे दिव्यांग बांधव असतील, त्यांचे नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवावी. शासन तुमच्या दारी. एकूण दिव्यांगाच्या संदर्भातली संपूर्ण जबाबदारी ही आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून, जिल्हाधिकारी प्रशासनाच्या माध्यमातून ती वर्ध्यामध्ये शुक्रवार 13 ऑक्टोबर 2023 चरका भवन, सेवाग्राम रोड, वर्धा या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी सर्वच प्रकारचे शासकीय विभाग त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तुम्हाला हॉस्पिटलची काही व्यवस्था तुम्हाला पाहिजे असेल, प्रमाणपत्र पाहिजे असेल, तपासणी करायची असेल, ते पण सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी इथे बोलून दाखवलेले आहे. महसूल विभागाचं तुमचं कुठलं काम असेल, कृषी विभागाचं कुठलं काम असेल, तुम्हाला जी सगळी कामं असेल त्या ठिकाणी एकाच खिडकीवर एकाच ठिकाणी तुमचं सगळं काम होईल. पुनश्च आपणा सर्वांना एक वेळा विनंती आहे की आपल्या परिसरात जे काही लोक असतील, जे दिव्यांग बांधव असतील, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या मित्रमंडळींना हा जो संदेश आहे तो आवर्जून द्या.
अत्यंत सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डी साहेब यांनी हे केलेलं आहे. याचा फायदा आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या दिव्यांगांना झाला पाहिजे हीच सन्माननीय जिल्हाधिकारी आणि आमच्या रेडिओ वर्धाची आपणास विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. आपलं धन्यवाद. आपण या ठिकाणी मुलाखत घेतली आणि आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा जो प्रयत्न आहे ते पोहोचवतात त्यासाठी आपले धन्यवाद. सर थँक्यू.